24 ऑगस्ट 2021 वेळ दुपारी 2:45 रत्नागिरीतील संगमेश्वरात जेवत्या ताटावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेल्या नारायण राणे यांना अटक केली. उद्धव ठाकरेंवर वक्तव्य केल्यामुळे हे आदेश निघाले होते आणि नाशिकमधल्या गुन्ह्यात आदेश निघाले की राणेंना जिथे असतील तिथून अटक करा. एका माजी केंद्रीय मंत्र्याला जेवत्या ताटावरून अक्षरशः उठवून नेलं. ही तातडीची कारवाई करण्याची जबाबदारी तेव्हाचे नाशिकचे आयुक्त IPS दीपक पांडेंवर उद्धव ठाकरेंनी सोपवली होती. अटकेच्या कारवाईवर तेव्हा विरोधी पक्षनेता असलेल्या देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली की नाशिकचे आयुक्त स्वतःला छत्रपती समजतात का? यावर आयुक्तांचं उत्तर होतं, मी छत्रपती वगैरे समजत नाही, फडणवीसांनाच कायद्यातलं चांगलं ज्ञान आहे. दीपक पांडे यांनी फक्त राणेंना अटक केली नव्हती, तर फडणवीसांना उत्तर देऊन ते पुढे टार्गेटवरही आले होते. पुढच्या काही दिवसातच ठाकरेंचं सरकार गेलं खरं, पण फडणवीस आणि नारायण राणेंना नडलेल्या पोलीस आयुक्तांचं नेमकं काय झालं, ते सध्या काय करतात, याची माहिती तुम्हाला या व्हिडिओत मिळणार आहे. या सगळ्या वादाची सुरुवात झाली होती जन आशीर्वाद यात्रेतून. नारायण राणे पूर्ण जोशात महाराष्ट्राचा दौरा करत होते. महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांचा ताबा सुटला. बोलता बोलता ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना देशाच्या स्वातंत्र्याचं वर्ष माहीत नाही, हे लज्जास्पद आहे. मी तिथे असतो तर त्यांना एक कानशलात लगावली असती. राणे बोलून गेले, पण याचे पडसाद अर्ध्या तासात संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. शिवसैनिक रस्त्यावर आले, भाजप कार्यालयांवर दगडफेक झाली आणि अटकेची मागणी जोर धरू लागली. पुण्यातून पहिला FIR दाखल झाला आणि मग नाशिकमध्येही गुन्हा नोंदवला गेला. इथेच एंट्री झाली नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांची. त्यांनी राणेंच्या अटकेसाठी एक असा वॉरंट काढला ज्यांनी भाजपच्या गोट्यात खळबळ उडाली. दीपक पांडे यांनी आदेश दिला की तातडीने रत्नागिरीत जा आणि नारायण राणेंना अटक करा. भाजपचे नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतापले. त्यांनी विचारलं, पोलीस आयुक्त स्वतःला छत्रपती समजतात का? फडणवीसांनी पोलिसांच्या या कारवाईची तुलना थेट तालिबानशी केली. पण दीपक पांडे यांनी दिलेली प्रतिक्रिया ही त्यावेळची सर्वात मोठी हेडलाईन ठरली. दीपक पांडे म्हणाले, फडणवीस साहेब कायद्याचे सुजाण जाणकार आहेत, पण मी माझा आदेश विचारपूर्वक आणि कायद्यानुसारच काढलाय. जर माझा आदेश चुकीचा वाटत असेल तर मला न्यायालयात चॅलेंज करा. मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. एका IPS अधिकाऱ्याने विरोधी पक्षनेत्याला दिलेलं हे खुलं कायदेशीर आव्हान होतं. आता तुम्हाला वाटत असेल की दीपक पांडे हे केवळ एका घटनेमुळे प्रसिद्ध झाले, पण त्यांचा इतिहास चाळला तर समजेल की वाद आणि दीपक पांडे यांचं जुनं नातं आहे. दीपक पांडे यांची सध्याची पोस्टिंग आणि एप्रिल 2022 नंतर काय घडलं ते जाणून घेण्याआधी दीपक पांडेंच्या कारकिर्दीची सुरुवातही समजून घेणे गरजेचं आहे. एक घटना होती 2008च्या सेक्स स्कॅन्डलची. दीपक पांडे अकोल्यात पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. एका 18 वर्षांच्या तरुणीने त्यांच्यावर खळबळजनक आरोप केले. तिने सांगितलं की एका सेक्स रॅकेटमध्ये पांडे यांचा समावेश आहे आणि त्यांनी लैंगिक लाभ घेतले आहेत. हे प्रकरण इतकं गाजलं की विधानसभेत गदारोळ झाला. गृहमंत्री RR पाटील यांनी त्यांना तातडीने निलंबित केलं. पण नंतर त्या तरुणीने सांगितलं की तिने हे आरोप दबावाखाली केले होते. पुराव्याअभावी पांडे या प्रकरणातून बाहेर आले. दुसरी घटना म्हणजे दीपक पांडे यांच्या पत्नी IAS निधी पांडे यांनी 2004 मध्ये दीपक पांडे यांच्यावर 26 पानांची तक्रार केली होती. त्यांनी आरोप केला की दीपक पांडे मला मारहाण करतात, माझ्या चारित्र्यावर संशय घेतात आणि सर्व्हिस रिव्हॉल्व्हरने मला धमकावतात. एका IPS अधिकाऱ्यावर त्याच्याच IAS पत्नीने केलेले हे आरोप प्रशासकीय वर्तुळात मोठे मानले गेले. 2008 मध्ये निधी पांडे यांच्यावर मंत्रालयात हल्ला झाला तेव्हा त्यांनी त्याचा संशयही दीपक पांडे यांच्यावरच व्यक्त केला. या प्रकरणातही पांडेंना निलंबनाचा सामना करावा लागला. पण 2009 मध्ये विभागीय चौकशीत निधी पांडे आणि त्यांच्या आई साक्षीसाठी हजर न राहिल्यामुळे दीपक पांडे यांना क्लीन चिट मिळाली. नारायण राणे प्रकरणानंतर दीपक पांडे पुन्हा एकदा चर्चेत आले ते त्यांच्या एका पत्राने. नाशिकमध्ये असताना त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर तोफ डागली. त्यांनी पोलीस महासंचालकांना एक पत्र लिहिलं आणि त्यात एक विचित्र तुलना केली. पांडे म्हणाले, महसूल अधिकारी हे RDX आहेत आणि कार्यकारी दंडाधिकारी हे यांचे अधिकार डिटोनेटरसारखे आहेत. हे दोघे मिळून भूमाफियांसाठी जिवंत बॉम्ब तयार करत आहेत. या विधानाने प्रशासनात 2 गट पडले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रचंड संतापले. कॅबिनेट मीटिंगमध्ये यावर चर्चा झाली आणि दीपक पांडे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
इतकंच नाही तर जेव्हा राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न लावून धरला तेव्हा दीपक पांडे यांनी सरकारला न विचारता नाशिकमध्ये स्वतंत्र आदेश काढला. मशिदीच्या 100 मीटर परिसरात अजानच्या वेळी हनुमान चालिसा वाजवण्यास मनाई केली. यात त्यांनी राज ठाकरे आणि मनसेच्या नावाचा उल्लेख केला. गृह विभागाने यावर आक्षेप घेतला की एका सरकारी अधिकाऱ्याने राजकीय नेत्याला इतकं महत्त्व देऊ नये. या सततच्या वादांमुळे एप्रिल 2022 मध्ये त्यांची नाशिकच्या पोलीस आयुक्त पदावरून मुंबईत रवानगी करण्यात आली आणि पांडेंना महिला अत्याचार प्रतिबंधक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक म्हणून पाठवण्यात आलं. कारकिर्दीच्या सुरुवातीचे वाद, राणेंची अटक आणि प्रशासकीय गोष्टींवर ठेवलेलं बोट या सगळ्या वादातून दीपक पांडे आता बाहेर पडलेच. कारण गृह खात्याचे बॉस तेच देवेंद्र फडणवीस आहेत, जे राज्याचेही बॉस आहेत. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस गृहमंत्री झाल्यावर दीपक पांडे यांची जी बदली झाली होती ती थेट वायरलेस डिपार्टमेंटला होती. एप्रिल 2023 मध्ये न्यायालयाने राणेंची त्या जुन्या प्रकरणातून मुक्तता केली. कारण राणेंचं विधान असंसदीय असलं तरी त्यातून वैमनस्य पसरलं नाही, असं कोर्टाने म्हटलं. राणेंना अटक करणारे दीपक पांडे यांचीही पुढे पदोन्नती होत राहिली. ते सध्या अप्पर पोलीस महासंचालक या वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्रात पोलीस महासंचालकांना सहाय्य करण्यासाठी एकूण 6 अप्पर पोलीस महासंचालक आहेत, ज्यांच्याकडे पोलीस दलातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत. 19 जुलै 2024 रोजी दीपक पांडेंनी पोलीस दळणवळण, माहिती तंत्रज्ञान आणि परिवहन विभागाच्या संचालक पदाचा पदभार स्वीकारला. पुण्यात त्यांचं मुख्यालय असून महाराष्ट्रातील पोलिसांच्या दळणवळण आणि तांत्रिक व्यवस्थेची धुरा आज त्यांच्या खांद्यावर आहे. राजकारण आणि प्रशासन यांचा संघर्ष जुनाच आहे. काही अधिकारी दबावाखाली झुकतात तर काही अधिकारी स्वतःचे नियम बनवतात. दीपक पांडे हे दुसऱ्या वर्गातील अधिकारी आहेत असे त्यांचे समर्थक मानतात, तर त्यांचे विरोधक त्यांना राजकीय प्यादं म्हणतात. पण एक गोष्ट मान्य करावी लागेल, दीपक पांडे यांनी जेव्हा जेव्हा काही केलं तेव्हा तेव्हा महाराष्ट्राच्या राजकारणात आणि पोलीस दलात त्यांची चर्चा होत राहिली. तर अशाच